जरांगे पाटील कसं म्हणू शकतात की बाकीच्या आरक्षणाच्या माध्यमातून ज्यांनी प्रगती केली ते लायक नाहीत आणि त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं होतं? तुमची लायकी कुठे आहे? तुमची लायकी सिद्ध करण्यासाठी तुम्ही कोणत्या परीक्षा दिल्यात, कोणत्या स्पर्धा परीक्षा दिल्यात आणि मग बोलता? आणि म्हणून ही अशी खूप वक्तव्य येतात की 40% वाला 90%च्या वयाच्या पुढे जातो. ही सगळी अपप्रचार आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की राजकीय नेते किंवा सगळे लोक आहेत लोकशाहीमध्ये, त्यांना असं वाटतं की जरांगे पाटलांच्या लाखांच्या सभा आहेत आणि लाखांच्या सभा होतात म्हणजे लाखोंचं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांचं आहे की सगळ्यांना कुणबी दाखले द्या, सरसकट कुणबी दाखले द्या, जात पडताळणी करू नका. आणि आज असं म्हणायचं की पुन्हा आरक्षणामुळे लायक नसलेले लोक आमच्या डोक्यावर बसलेले आहेत. हे लाखांच्या सभा आहेत. त्याचं विश्लेषण केलं त्या लाखांच्या सभा या विवेकबुद्धी नसलेल्या लोकांच्या सभा आहेत. सदस्य विवेकबुद्धी नसलेल्या लोकांच्या सभा आहेत. काही वाटेल ते जरांगे पाटील बोलतात आणि त्याला हा हुकार देणं, त्यासाठी झेंडे लावणं, त्याचे बॅनर लावणं, हा खरं म्हणजे गोबेल्स नीतीचं तंत्र आहे. भारतातल्या मागासवर्गीय शूद्र अतिशूद्रांच्या मनावर दहशत माजवण्याचा प्रकार आहे. आणि अगदी हिंसक नसेल पण अहिंसक मार्गाने उत्तर ओबीसींनी याला वेळीच दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून देशामधली जी विषमता आहे ही विषमता मनुस्मृतीने निर्माण केली आहे. जगामध्ये विषमता आहे. जगामध्ये विषमता कशी आहे? गरीब आणि श्रीमंतांची विषमता आहे. तिकडे जो गरीब असतो त्याचं शोषण भांडवलदार किंवा श्रीमंत लोक करतात, परंतु गरिबांना श्रीमंत व्हायचा मार्ग तिकडे मोकळा आहे. आमच्याकडे इथल्या ब्राह्मण्यवाद्यांनी, इथल्या मनुस्मृतीवाद्यांनी एवढं अतिशय विकृत असं काम करून ठेवलं की त्यांनी सांगितलं की या देशातला शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया, या देशातला मागासवर्गीय, आजच्या भाषेत ओबीसी, ज्या जातीत जन्माला आला तो कायम शूद्र, कायम हलका, तो कधीही ब्राह्मणांच्या बरोबरीचा होऊ शकत नाही. आता जे जरांगे पाटील यांनी सांगितलंय त्याचा सूक्ष्म अर्थ असा आहे की आरक्षणामुळे आमचे मागासवर्गीय भाऊ शिकले, अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या, कलेक्टर झाले, अनुभव घेतला आणि ते पुढे जायला लागले, तरी सुद्धा जरांगे पाटलांची बरोबरी कुणीही IAS IPS करू शकत नाही, एखादा प्रोफेसर करू शकत नाही, वकील करू शकत नाही. कारण का? जरांगे पाटलांच्या मनुस्मृतीने असं त्यांना सांगितलंय की ब्राह्मण जन्मताच श्रेष्ठ असतो, क्षत्रिय मराठा हा जन्मताच श्रेष्ठ असतो आणि वैश्य हा जन्मताच श्रेष्ठ असतो, तो उच्चवर्णीय असतो, त्यांची बरोबरी कुठलाही ओबीसी SC ST शूद्र करू शकत नाही, असा या जरांगे पाटलांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. आणि म्हणून भारतामध्ये जी गरिबी आहे, जन्माधारित गरिबी आहे, त्या गरिबांना उच्चवर्णीय होण्याचा कधीच अधिकार मनुस्मृतीने दिला नव्हता. आणि याच्यामुळे हे जे सगळे आहेत हे सगळे खचले गेले, शूद्र हे खचले गेले. महात्मा ज्योतिबा फुले सांगितले की विद्येविना मती गेली, म्हणजे शिक्षण नसल्यामुळे विचार करण्याची क्षमता ओबीसींची संपली. आज आपण काय बघतोय?